धावळी या टीमच्या माध्यमातून संदीप आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पारंपरिक स्पर्धा आपण पाहत आलो आहे. मागल्या वर्षी आपण निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं दमदार आयोजन पाहिलं आणि पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या पर्वामध्ये निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे लाजवाब आयोजन आणि या लाजवाब आयोजनामधील हा दिवस क्रमांक 2 मधील तिसरा बलाढ्य सामना. पहिला बॉल संद शरद कुंडाळकरचा. पहिलाच बॉल इनसाइड आउट. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉलने वेग पकडलाय भरपूर. त्या ठिकाणी खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट करत असताना आपण डबल कंप्लीट केली आहे. 2 धाबा कंप्लीट केलेला पाहायला मिळतात आणि 2 धाब्यानंतर संघाचं अकाउंट संघाचं खातं इथे आपण पाहिलं गेलं तर ओपन केलं गेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जगन्नाथ मांढरे आणि त्याचबरोबर संकेत वाडकर. प्युअर टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितपणे काही धावा वाचवल्यात. दुसरा चेंडू शरद पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला आहे. फटका फसलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत. जशास तसं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं. अगदी आपण पाहिलं गेलं तर बॉलला उंची देण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलेलं नाहीये. इलिव्हेशन कुठेतरी चुकलेलं पाहायला मिळालंय. इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अगदी टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल आतमध्ये आला आणि इलिव्हेशन कमी मिळालं. त्या ठिकाणी 30 या सर्कलला अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होते आणि अप्रतिम झेल. मिड ऑफला चांगला झेल पकडला जगन्नाथ मांढरे आणि यासाठी ओळखले जातात शरद कुंडाळकर. शरद कुंडाळकर एक असं नाव रेणावळे गावचे खेळाडू आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये डोळ्याला दुखापत झाली. तिथून गेली 6 महिने आपल्या डोळ्याच्या अगदी दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब. परंतु क्रिकेटवर असलेलं नितांत प्रेम पाहायला मिळालं. आज दुखापतग्रस्त असताना देखील ॲज अ गोलंदाज फक्त गोलंदाज म्हणून टीममध्ये खेळत असतात. परंतु पहा ज्या प्रकारचं कमिटमेंट आहे त्यांच्या खेळाप्रती. आज आपल्या वाई तालुक्यासाठी खेळ करत असताना अगदी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवले आणि शंभू 11 धावली. सातारा संघ अगदी पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला जातोय काही प्रमाणात. नवीन बॅटर अमर आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय खेळाडूने. हो फटका फसलाय. बॉल हवेत आहे. पॉइंटला खेळाडू आहेत. धावतायत बॉलच्या पाठीमागे आणि त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय आणि त्या ठिकाणी बघता क्षणी धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 आणि 2 धाब्यानंतर 4 या आकड्यांवरती धावफलक पोहोचतोय. संकेत कळंबे विशाल चोरगे पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंची जोडी पाहायला मिळते. अगदी थर्ड मॅनला अगदी क्षेत्ररक्षक नसतं पॉवर प्लेमध्ये आणि विशेष कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक वाचवलेली धाव तुम्हाला या मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये कमी करावी लागेल. याच तर क्रिकेटच्या खेळाची खऱ्या अर्थाने मजा आहे कारण जेवढ्या तुम्ही कमी धावा खर्च करता दुसऱ्या डावामध्ये तेवढीच मेहनत तुम्हाला कमी करावी लागते. 3 बॉल 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलने वेग पकडलाय भरपूर. त्या ठिकाणी खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 होतील का पाहायचा आहे आणि बघता क्षणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 2 धावेनंतर धावफलक पोहोचेल 6 या आकड्यांवरती. पहिली विकेट आल्यानंतर जो दबाव आता बॅटिंग करणारी टीम अर्थातच शंभू 11 धावळी संघावरती आलाय. जे प्रेशर आले ना ते प्रेशर आता कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर अमर करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिलाय. या मॅच मध्ये खेळ कसा होतोय हे आपल्याला पाहायचं आहे. 4 बॉल नंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू बॉल पर्यंत धावलेत. फिल्डिंग खराब झाली आहे. फिल्डिंग होगा खराब तो क्या करेगा अशोक सराफ. 1 धाव मिळते या ठिकाणी. पॉवरप्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या ज्या हेतूने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सतीश देठे त्यांच्या साथीला आहेत अमर बांबरस. परंतु कौतुक करेन मी शरद कुंडाळकर यांचा पहिल्या 5 चेंडूवर 1 विकेट मिळवला आणि अवघ्या धावा खर्च केल्या 7. निर्धारित पॉवरप्लेचं षटक ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचं हाताळता संपूर्ण संघाचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला पाहायला मिळेल. विकेट आली त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढला आणि त्याचा आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना सुंदर बॉल या ठिकाणी परफ्यूम डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं गेलं तर 1 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. लव सर काय सांगाल पहिल्या षटकामध्ये जी शरदची गोलंदाजी राहिली आहे वाक्यानाजोगी राहिली आहे बांधून ठेवणारी गोलंदाजी राहिली आहे महत्वपूर्ण 1 विकेट मिळवली आहे दुसऱ्या षटकामध्ये. आता आपण पाहायचं आहे खेळ कसा राहील संपूर्ण वाई 11 संघाचा. वाई एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची का ओळख आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या प्रकारची टिचून गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात परंतु त्याने काहीसा फारसा फरक पडत नाही आहे कारण आपल्या लाईन आणि लेंथवर ज्यांचा सर्वाधिक विश्वास असतो. शरद कुंडाळकर मॅन फ्रॉम रेणावळे पहिल्या षटकामध्ये पहा पहिल्या चेंडूवर 2 आले त्यानंतर विकेट 2-2-1 आणि डॉट म्हणजेच काय तर
अगदी अचूक दिशेवर गोलंदाजी करण्यासाठी ओळख आहे आणि आपल्या ओळखीला अगदी सार्थ ठरवणारा टप्पा पहिल्या षटकात. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती महेश वाडकर, सातारा प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणारा हाच महेश वाडकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे अमर बामरस. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर वापरणारा एक्स्ट्रा पॉवरफुल स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अमर बामरस मॅन फ्रॉम वडगाव हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फुटला येऊन जो पंच केला, इनफिल्डला क्लिअर करणारा, स्वीपर कव्हर तैनात नव्हता आणि ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा फटक्यांची आवश्यकता असते, कॉपीबुक स्ट्रोक अगदी पाहायला मिळतोय अमर बामरस यांच्या बॅटमधून. 11 धावा धावफलकावर, 1 अंकाची जादू तुम्हाला पाहायला मिळते. 11ला 1.1 चेंडूंचा खेळ झालाय आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरा बॉल, हो पुन्हा एकदा इनसाइड आउट. कव्हरचं क्षेत्र निवडत असताना या ठिकाणी लगातारचा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अमरच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा क्लास चौकार. कदाचित अमर बामरस लॉंग टेनिस चांगले खेळत असावे. हा पहा रिप्ले, ज्या प्रकारे वेट ट्रान्सफर केला, बॅकफुटला गेले आणि इनफिल्डला फक्त क्लिअर करायचं होतं. आणि या मैदानाची आउटफील्ड ज्या प्रकारची आहे, वेगवान आउटफील्ड, कौतुक करेन मी अमर बामरस यांचं. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकाराने मात्र या दुसऱ्या षटकाची केली सुरुवात. 15ला 1 टीम शंभू 11 धावली सातारा. मनगटाचा वापर करत असताना अगदी मेरिटवरचं क्रिकेट खेळतोय. ज्या दिशेला बॉल येईल त्या दिशेला बॉलला बाउंड्री लाईन बाहेर पाठवण्याचं काम आतापर्यंत अमरच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती आपण पाहू शकता. युवा उद्योजक आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आदरणीय अशोक सकपाळ साहेब आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ज्या व्यक्तीचं स्वप्न होतं आपल्या खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावरती खेळायला मिळालं आणि आज त्यांच्या स्वप्नामधील निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. महेश पुन्हा एकदा सज्ज. 15 धावा धावफलकावरती. लगातारचे 2 चौकार आलेत. हो खोलात काढलाय. हो फिल्डिंग चांगली झाली आहे. लाजवाब स्ट्रोक होता. फिल्डिंग त्यापेक्षाही सुंदर राहिली आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि 1 धावेनंतर 16 धावांवरती हा धावफलक पोहोचतोय. संकेत कळंबे यांचं एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्यात. कारण ज्या प्रकारे हा जोरकस फटका खेळला होता अमर बामरस यांचा कव्हर्सला, 1 गडी बाद 16 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. टीम अर्थातच ND पेशवाई Y11 याच मैदानामध्ये पहिली स्पर्धा दिवसरात्र झाली होती ND अगदी चषक याच वर्षी. आणि विशेष म्हणजे त्यानंतर खऱ्या अर्थाने या मैदानाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होत आहे आणि निहाल चॅम्पियन ट्रॉफी एक वेगळा स्तर, एक वेगळा दर्जा. सतीश ऑन दी स्ट्राइक. हो फटका फसला. इथे संधी अगदी आपण पाहायला लागलं तर खेळाडूच्या हाताला 440 ओलचा झटका देऊन बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा आणखीन एक निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केला. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या प्रकारचा फटका सतीश देठ यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. थर्डमॅन फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा घेतला जातोय. आणि अगदी ज्या व्यक्तिमत्वाच्या नावे ही स्पर्धा आहे, निहाल अशोकदादा सकपाळ यांना आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. आणि युवा उद्योजक अगदी ज्या प्रकारचं त्यांचं विजन आहे क्रिकेटला घेऊन ते वाखण्याजोगं. बॅटर तयार आहेत. मनगटाचा वापर या ठिकाणी केलाय. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना आपण पाहिलं गेलं तर स्क्रीनवरती निहाल दादांना आपण पाहतोय, ज्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहिल्यानंतर अनेकांचं दुःख दूर होईल अशी स्मित हास्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी निश्चितपणे अगदी निहाल चॅम्पियन ट्रॉफीचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. कारण या स्पर्धेचा जो दर्जा आहे, स्तर आहे, तो निश्चितपणे उंचावलाय आणि स्माईल सगळं काही सांगून जाते. 2 मातब्बर टीम, एका बाजूला धावली सातारा, दुसऱ्या बाजूला वाई. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, बॅकअपसाठी खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत आपण पाहिलं गेलं तर सिंगल धाबा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद 22 धाबा धावफलकावरती. आणि खरं तर विशेष कौतुक करावं लागेल YouTube वाहिनी tenniscricket.inचं. कोणाला कोणत्या क्षणी कुठे दाखवायचं, कोणाला कुठे हिरो करायचं आणि कोणाला कुठे झिरो करायचं हे सगळं tenniscricket.in टीमला माहिती आहे. आणि त्यांचं लाजबाब YouTubeचं अगदी आपण पाहिलं गेलं तर टेलिकास्ट टीमचं अप्रतिम लाजबाब वर्क राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काही सन्मान आपण घेत आहोत. मी विनंती करेल शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सातारा सन्माननीय विशालदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय संजय भवा यांचा सन्मान, सन्माननीय संजयजी साळुंके साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत.
वेलकम दादा, आपण उपस्थित राहिलात आणि उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन संजय दादा खेळताना दिसेल. उद्याच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण संजय दादा यांना देऊयात. थँक्यू सो मच. संजयजी साळुंके साहेब यांचा इथे सन्मान घेतला जातोय. त्याचबरोबर इंडियन पेशवाई ही टीम Y11 ही टीम आपण पाहिली तर सध्या खेळते आणि एनडी पेशवाई या स्पर्धेचे आपण पाहिले तर सर्वात यशस्वी भाग्यविधाते आपण पाहिले तर या सोहळ्यासाठी दाखल झालेत. त्यांचा मी एनडी दादा आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम. खऱ्या अर्थानं याच मैदानामध्ये डे नाईटचा फॉर्मॅट इंडियन पेशवाई चषकने घेऊन आला आणि आपण पाहिलं तर एनडी साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा मी स्वागत करतो. पुढील काही सन्मान विशाल दादा आपल्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच आमचे तापोळा गावचे सुपुत्र आणि अर्थातच आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचे भाऊजी सर्वांनी आदरणीय विठ्ठलजी धनावडे साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचे ते भाऊजी आहेत, त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. हा सन्मान त्यांचा केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित राहिलात. प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपला आभार व्यक्त केले जातात. खूप खूप धन्यवाद. 28 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय अमरच्या माध्यमातून. तिसरं षटक. हो, सुंदर बॉल. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होगा. अमरने सातत्याने सांगितलं या मॅच मध्ये, पण गोलंदाजी कमी नाहीयेत. लव सर खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑन साइडला फटका फसलाय. जाळ विणलं गेलाय. ह्या जाळ्यामध्ये खेळाडू वरखेल कार्य. येस, वन मोर बिग विकेट. जगन्नाथने हा पकडलाय. सुंदर झेल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अमर बामरस फेल. वन मोर विकेट डाऊन. 28 वरती लागलाय दुसरा धक्का. कॅचेस विन द मॅचेस. सोमेश्वर वाडीचे खेळाडू आहे जगन्नाथ मांढरे. सर्वाधिक या संघामधील भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. श्रेयश यादव जे गुळुंगावचे खेळाडू. लेफ्ट आर्म स्पिनरची हीच खासियत असते. ज्या प्रकारे चेंडूला फ्लाईट आणि पहा शेवटच्या क्षणाला अगदी जमिनीला झेल पकडलाय. विशेष कौतुक करावं लागेल. अंडर द लाईट्स ओपन असतं आणि पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी अमर बामरस 10 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या 21. ते अगदी डगआउटमध्ये जाऊन आता या सामन्याचा आनंद घेतील. परंतु कौतुक करेन मी श्रेयश यादव यांचं. एक डावखुरे आताचा गोलंदाज, कशा प्रकारची त्यांची ॲक्शन असावी आणि ज्या प्रकारची. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय अंकुशजी लाड साहेब आज या सोहळ्यासाठी दाखल झालेत. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय अंकुशजी लाड साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. त्याचबरोबर आमचे सोलापूरचे सन्माननीय आदरणीय सिद्धार्थजी गायकवाड साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. मी विनंती करेल आपण सन्मान करून घेऊयात. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. व्यासपीठावरती आज आपण पाहिले तर आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या प्रेमापोटी आज वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थानं त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. आदरणीय सन्माननीय अंकुश लाड साहेब यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात वेळेतला वेळ काढून. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर आमचे सोलापूरचे आपण पाहिले तर सन्माननीय सिद्धार्थजी गायकवाड साहेब त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वेलकम साहेब, आपलंही मनापासून अधिक स्वागत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब उद्योजक यांना मानणारा हा वर्ग, त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा मित्रपरिवार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा मित्रपरिवार अशोकदादा सपकाळ साहेब यांनी कमवला आपल्या आयुष्यामध्ये. आणि हा संपूर्ण मित्रपरिवार आज वेळेतला वेळ काढून उपस्थित राहतोय. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर विनंती करेल आज एनडी दादा आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते अर्थातच नामदेवजी सनस साहेब जे एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्वे आणि आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब तुम्हाला सांगायला आवडेल या मैदानामध्ये सगळ्यात पहिली नाईट स्पर्धा एनडी आणि पेशवाई यांनीच भरवली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती पडलं की इथे नाईट होते आणि इथे नाईट यशस्वी होते. यासाठी हे पाऊल आपण घेतलं. थँक्यू सो मच एनडी दादा, आपला आभार व्यक्त करतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावरती आहेत. काय षटक राहिलंय लवसर गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून. यासाठी श्रेयश यादव यांचं आपण सातत्याने कौतुक करत असतो. कारण ज्या प्रकारची त्यांची ॲक्शन आहे, अनिकेत सानप यांची आठवण करून देणारी ॲक्शन. परंतु टप्पा अप्रतिम राहिला. श्रेयश यादव वाई तालुक्यासाठी गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळत असतात आणि विशेष म्हणजे गुळुंब गावासाठी 1 गाव 11चं क्रिकेट खेळणारे खेळाडू आज एवढं मोठं व्यासपीठ. आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जातं अशोकदादा सपकाळ साहेब यांना. कारण एक विजन असतं प्रत्येक व्यक्तीचं, एक विजन असतं एका खेळाडूचं. आणि ते विजन घेऊन अगदी अशोकदादा सपकाळ आपल्याला पाहायला मिळतात. दृष्टी सगळ्यांकडे असते, परंतु अशोकदादा सपकाळ यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील खेळाडूंना त्याचा फायदा होतोय.
षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती संकेत वाडकर पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटला खेळाडू आहेत अगदी आपण पाहिलं गेलं तर सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फेकी त्यापेक्षाही सुंदर आणि एकच धाव मिळतीये पहिल्या सामन्यात देखील शंभू 11 धावली अगदी शेवटच्या षटकामध्ये 30 धावा केल्या होत्या त्याच पद्धतीची फलंदाजी कदाचित या मॅचमध्ये देखील होऊ शकेल पण दुसऱ्या बाजूला संकेत वाडकर बोरगाव एक्सप्रेस वेगवान गोलंदाज फटका 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 फसलाय बॅटची घेतली कडा शिकवलाय गोलंदाज संकेतने फलंदाजाला विकेटचा धडा आणखीन एक फलंदाज बाद चांगला जे लेस्टनच्या मागे हा पहा रिप्ले तुमच्या समोर बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला खांद्याचा चांगला वापर आणि या मैदानाचा विचार केला तर जेवढी आउटफील्ड चांगली आहे त्याच पद्धतीची आपल्याला खेळपट्टी देखील पाहायला मिळते आणि बाद होतील अर्थातच नितीन वांगडे तिसरा धक्का टीम शंभू 11 धावली सातारा 3 गडी बाद 29 धावा आपण सातत्याने आपण विचार करतोय की या स्पर्धेचा दुसऱ्या रजनीचा खेळ अविसर खऱ्या अर्थाने तारे सितारे उद्या आणि परवा या मैदानामध्ये दाखल होतील ऑल इंडिया ओपन गटातील अगदी 8 संघ उद्या आणि परवा खेळत असताना पाहायला मिळतील आणि तेव्हा या स्पर्धेची चर्चा सर्व दूर होईल या शंका नाही आहे कारण आज ग्रामीण खेळाडू खेळतात काल आणि आज आणि पहा ही संपूर्ण स्क्वॉड आहे tenniscricket.in लाईव्ह आज KSK महाबळेश्वरचे संपूर्ण स्क्वॉड आज विचार केला तर वाई तालुका एका बाजूला खेळतोय दुसऱ्या बाजूला सातारा तालुका खेळतोय नेक्स्ट मॅचमध्ये मैत्री ग्रुप जावली आणि हा लोगो दाखवला जातोय tenniscricket.in तब्बल 22 लाख सबस्क्रायबर आणि ज्या व्यक्तिमत्वाने संतोषजी नाणेकर या व्यक्तिमत्वाने टेनिस क्रिकेटला सुगीचे आणि सोनेरी दिवस दाखवलेत त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आहे त्यांची टीम आहे टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क विकेट आली आहे त्यानंतर संकेत पुन्हा एकदा तयार आहेत हो इथे पहा हलक्या हाताने अगदी पाहायला गेलं तर टॅप करण्याचा प्रयत्न केलाय अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला सिंगल मिळती आणि सिंगल नंतर धावफलक पोहोचेल तो म्हणजेच 30 धाबांवरती विशेष tenniscricket.inचं कौतुक करावं लागेल मग संतोष नाणेकर असेल गौरव सावंत असेल किंवा नयन सकपाळ असेल या तिघांचं काम आतापर्यंत सर्वोत्कृष्ट राहिलं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं टीम वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय फटका फसलाय बॉल हवेत नो मान्स लँड मध्ये बॉल आढळेल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील का आणि यस 2 धाब्याने धावफलक पोहोचेल 32 धाबांवरती संकेत वाडकर यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्या वेगाने चेंडू हाताळला त्याच तत्परतेने अगदी बिडॉनच्या दिशेने धावत सुटले आणि हे कमिटमेंट असतं टीमची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा आणि तुम्हाला आता सर्वोत्तम द्यावे लागतील कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या तालुक्यासाठी खेळता कारण तालुक्याचं लक्ष संपूर्ण या स्पर्धेवर आहे सर्वोत्तम 11 खेळाडू आज वाई तालुक्यातील खेळतात एका बाजूला 32 ला 3 सतीश देटे आहेत स्ट्राईकवर 4 बॉलचा खेळ संपलाय 5वा बॉल हो इथे बॅकफूटला गेलेत कट करण्याचा प्रयत्न होता अगदी आपण पाहिलं गेलं तर लाजवाब बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या आणि कानाच्या समोरून निघणारा हा बॉल पंचांचा इशारा डॉट बॉल 5 बॉल नंतर बांधून ठेवणारी धावपलकाला मंदावणारी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये अगदी शेवटचा बॉल संकेत वाडकरने 1 विकेट मिळवली 4 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात फटका फसलाय टायमिंग प्रॉपर नाहीये डिस्टन्स कमी मिळेल तिथे खेळाडू पोहोचतोय अगदी पाहिलं गेलं तर क्रिकेट कमी फुटबॉल जास्त या ठिकाणी खेळला गेलाय आणि तोपर्यंत एकच धाव मिळतीये 4 षटकांचा खेळ संपलाय 3 गडी बाद 33 धाबा धावपलकावरती सतीश देटे अजूनही या मॅच मध्ये दमखम दाखवू शकलेला नाहीये 7 बॉल मध्ये त्याने 9 धाबा बनवलेला पाहायला मिळतात 6 बॉलचा खेळ पाहताय लवकर किती धाबा धावपलकावरती पाहताय एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय येस आपल्या स्क्रीनवर अगदी बाउंड्री ब्रेकर्स अगदी व्हिडिओ क्रिएटर आपल्याला पाहायला मिळतात दिलावर आणि या एक असं क्रिएटिव्ह माइंड व्यक्तिमत्व आहे अगदी खेळाडूंचे विविध व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात इंस्टाग्रामवर आणि विशेष म्हणजे त्यांची स्माईल देखील पहा अगदी या एखाद्या खेळाडूला एखाद्या प्रेक्षकाला एखाद्या क्रिएटरला ज्यावेळेला tenniscricket.in तुमच्या वाहिनीवर दाखवते तो म्हणजे तुम्ही प्रसिद्ध होता कारण एवढं मोठं व्यासपीठ आज निहाल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तुम्ही स्क्रीनवरती दिसता याचा अर्थ की तुम्ही प्रसिद्ध झाला आहात परंतु 33 ला 3 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय या शेवटच्या 6 चेंडूवर कमीत कमी 20 ते 25 धावा कराव्या लागतील 55-60 झाल्या या मॅचमध्ये तर मॅच चांगली रंगतदार होऊ शकते दुसऱ्या बाजूला विसरू नका ND 11 पेशवाई वाईने पहिल्या सामन्यामध्ये 100 केल्यात हवाई हल्ले आता करावे लागणार आहेत चौकार आणि षटकारांची लागवड करावी लागणार आहे कारण निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच महाबळेश्वर आणि महाबळेश्वर म्हणलं की ऊसाची लागवड आपण नेहमीच करत आलोय आता या ठिकाणी क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार षटकारांची लागवड तुम्हाला करावी लागणार आहे धावा बनवायच्या आहे तर 20+ धावा तुम्हाला बनवाव्या लागतील 55+ धावा जर धावपलकावरती झाल्या तर या मॅच मध्ये मजा येणार आहे यात ती मात्र शंका नाहीये षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती मनीष आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने
अवे फ्रॉम द बॉडी अगदी आपण पाहिलं गेलं तर बॉलला दूरवरती टाकलं गेलं आणि पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये अबांतर. येस DJ चेतन, DJ आता विठ्ठलवाडीवाला अगदी शिवाजी आता बॉस यांचे राईट हँड DJ चेतन यांना स्क्रीनवरती पाहत आहे आणि जी समालोचकांच्या आवाजाची काळजी घेतली जाते त्यांच्या माध्यमातून. दुसरा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न केलाय. फटका 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 या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलंय आणि पंचांनी या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर खेळाडू अगदी आपण पाहिलं गेलं तर तंबूच्या आश्रयाला पोहोचतोय. विकेट मिळतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल टेनिस क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून या फटक्यावरती झालं काय, या फटक्यावरती घडलं काय, या फटक्यावरती बिघडलं काय हे संपूर्ण आपल्याला पाहायचं आहे. आणि स्क्रीनवरती आपण पाहतो इथे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची आतली कड घेतली, पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर गोलंदाजाने हा अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये. टीम बॅकफुटला इथे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. नयन सकपाळ यांचं कौतुक करेन मी. अगदी मुख्य कॅमेरावर अगदी ज्या प्रकारे मुख्य कॅमेरावर आहेत ते आणि कॅमेरामॅन किती हुशार असावा, अगदी तुमच्याकडे तत्परता किती असावी. फक्त तुमच्या हातामध्ये कॅमेरा असून चालत नाही, तुम्हाला कोणते क्षण टिपायचे हे मात्र असणं खूप महत्त्वाचं आहे. हे पहा अगदी प्रेक्षक आहेत, हे दर्दी आहेत म्हणून एवढी सगळी गर्दी केली निहाल चॅम्पियन ट्रॉफीला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 34ला 4 हर्ष स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. आकुटप्पाचा बॉल, बाउन्सर बॉलचा वापर या ठिकाणी अगदी आपण पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा मिळतोय. 4 धावांचा येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी पाहिलं गेलं तर थोडासा आकुटप्पाचा बॉल टाकला गेला, फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉपेज आणि त्यानंतर बॉल पाठीमागे अगदी खेळाडूला टाटा बाय बाय करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेक्स्ट मॅच मैत्री ग्रुप सावली विपक्ष श्री काळेश्वरी 11 KSK महाबळेश्वर. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर नाणेफेक केली जाईल. आपण या 38 धावा समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. विशाल आहे त्या ठिकाणी, कोणतीही चूक करणार नाहीयेत. अगदी अलगदपणे बॉलला उचललाय आणि त्यानंतर फेकत असताना या स्क्रीनवरती हा प्रेक्षक पाहू शकता मॅचचा आनंद घेतोय. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर दोन्ही संघ पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते कारण धावपलकावरती कमी आतापर्यंत पाहायला मिळालेत. 39 धावपलकावरती. हो सुंदर बॉल, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. लवसर काय गोलंदाजी केली, लाजवाब. मांडर देवी वाई तालुक्यातील अगदी या डोंगराच्या वरती बसलेल्या जागृत देवस्थान आणि मांडर देवचे खेळाडू आहेत मनीष मांढरे. अंतिम षटक कर्णधाराने विश्वास दाखवला आणि पहिल्या 4 चेंडूवर धावा खर्च केल्या. 6 एक महत्वाचा विकेट घेतलाय. 39ला 4. प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं गेलं तर पंचांना थोडीशी कसरत या ठिकाणी करावी लागते आणि व्हाईट बॉलचा इशारा 40 धावपलकावरती पाहायला मिळतात. सर्वाधिक या स्पर्धेने लक्ष वेधून घेणारं म्हणजे ब्रँडेड टी-शर्ट आणि जर निहाल चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही मराठीमध्ये लिहिलंय ना, ते ज्यावेळेला तुम्ही लाईव्ह वरती पहा अगदी लक्ष वेधून घेणारं यश स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल यासाठी. 40 धावपलकावरती समोर आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी आपण पाहिलं गेलं तर प्रचंड वेगाने खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, पण डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं तर आज प्रत्येक खेळाडूवरती वाई संघाने जी जबाबदारी दिली आहे ना, ती जबाबदारी अगदी पाहिलं गेलं तर परिपूर्णपणे पार पाडण्याचे काम संपूर्ण वाई 11 संघाने केलेलं पाहायला मिळतंय. 4 गडी बाद 40 धावा. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, शरीरावरती बॉल आदळलाय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर 1 कंप्लीट झाली आहे आणि 1 कंप्लीट नंतर इनिंग समाप्त होतीये. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 41 धावपलकावरती आहेत. बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी टीम ND अँड पेशवाई वाई 11 संघाला 42 धावा. कॅप्टन्स बोटी कॅप्टन्स आपण लगेच यानंतर केला जाईल महत्वाचा टॉस. मी विनंती करेन मैत्री ग्रुप जावली विपक्ष श्री काळेश्वरी 11 KSK महाबळेश्वर दोन्ही टीमचे कर्णधार या आपण टॉससाठी. दोन्ही टीम अगदी धावफलकावर आपण नजर टाकूया. सतीश देटे 9 धावा केल्या, संदीप कदम 2 धावा, त्यानंतर अमर बामरस यांचे महत्वाचे 10 चेंडूमध्ये 21 धावा. नितीन वांगडे खातं उघडलं नाहीये. आदरणीय दिनेशजी मोरे साहेब श्री काळेश्वरी 11 या टीमचे दिनेशजी मोरे साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा. कॅप्टन्स विनंती करेल आपण लगेच या सर्वांनी, कारण की लगेचच टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण या, कारण की पहिल्या बॅचमध्ये आपण पाहिले तर लॉस राहिलेली टीम, दुसऱ्या बॅचमध्ये लॉस राहिलेली टीम आणि सध्या आपण पाहिलं या दोघांच्या मध्ये सध्या टॉस केला जाईल. तर दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण या, केला जाईल लगेचच टॉस. ज्या प्रकारची गोलंदाजी शरद कुंडाळकर 1 षटक 7 धावा 1 विकेट.
महेश वाडकर 1 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. श्रेयस यादव 1 षटक 6 धावा 1 गडी बाद केला. खऱ्या अर्थाने संकेत वाडकर चांगली गोलंदाजी 1 षटक 5 धावा 1 विकेट. आणि या 30 चेंडूमध्ये आता 42 धावा करायच्या आहेत. परंतु एनडी पेशवाई 11 वाईने पहिल्या डावामध्ये जरूर 100 केल्यात. परंतु हा सामना काहीतरी वेगळा आहे. इथे तुम्हाला पाठलाग करत असताना 30 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या आहेत. आणि लवकर क्रिकेटच्या क्रिकेटमध्ये आपण खेळामध्ये पाहिलंय जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो ना तेव्हा तेव्हा दमछाक होताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये दमछाक होताना पाहायला मिळेल का हेही पाहायचं आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि गोलंदाजीमध्ये करिश्मा दाखवणारे दोन्ही टीम्स पाहायला मिळतात. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये तिथे ऐकूया आता टॉस बॉक्स मधील संपूर्ण कहाणी व्हॉइस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र किरण सराच्या वाणीतून. धन्यवाद. श्री काळेश्वरी बोट क्लब पानिवली आहिरेचे चेअरमॅन सन्मान्य आनंददादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहे. श्री काळेश्वरी 11 क्रिकेट संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली टीम. एका बाजूला आपण पाहिलं तर आय लव्ह क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला आय लव्ह निहाल ट्रॉफी. कॉल कोणाचा असेल, मैत्री ग्रुप की श्री काळेश्वरी? येस, आय लव्ह क्रिकेट आय लव्ह निहाल ट्रॉफी हा कॉल मैत्री ग्रुप जावली टीमचा. येस, स्विंग दी कॉइन दादा. आय लव्ह निहाल ट्रॉफी, आय लव्ह निहाल ट्रॉफी, आय ऑल्सो लव्ह निहाल ट्रॉफी. टॉस जिंकला. पहिल्या मॅच बद्दल काय बोलशील? पहिली मॅच कुठे चुकलं नक्की? आमच्याकडे बॉलर थोडे शॉर्ट पडले, त्याच्यामुळे स्कोअर खूप झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये 30 रन गेले, त्यामुळे त्यांचा जास्त रन झाल्यामुळे थोडंसं. या ज्या चुका आहेत त्या सुधारल्या जातील का आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला जाईल का आता? हा, नक्कीच आम्ही प्रयत्न करू ह्या मॅचमध्ये बेस्ट द्यायचा आमचा. आता टॉस जिंकलाय, वातावरण थोडंसं चेंज झालं कारण की जेव्हा तू पहिला टॉस केला होता तेव्हा आपण पाहिलं थोडासा उजेड होता, खेळपट्टी गरम होती. आता थोडंसं आपण पाहिलं तर वातावरण चेंज होतंय, खेळपट्टी गरम आहे, मात्र थोडंसं आपण पाहिलं तर धावा आणि चेंडू आपण पाहिलं तर जे आपण ट्रॅव्हल तो कमी होताना दिसतो. अशा वेळी टॉस जिंकल्यानंतर तुझा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही आता. येस, टॉस जिंकला, फिल्डिंग घेण्याचा निर्णय. पहिल्या मॅच बद्दल तुला विचारेल ॲज अ कॅप्टन, काय वाटतं पहिल्या मॅच मध्ये कुठे कमी पडलास? बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये की गोलंदाजीमध्ये? नक्कीच बॉलिंग आमची चांगली पाहिजे तशी झाली नाही. बॉलर्सनी काय टप्प्यावर बॉलिंग टाकली नाही, त्यामुळे नक्की या मॅचमध्ये चेंज करू आम्ही. ये 70-70 पॅटर्न आहे. टॉस राहिला असता तर गेला असतास तू बॅटिंगसाठी? बॅटिंगच करणार होतो, कारण पहिल्या मॅचमध्ये डायरेक्ट 100 झाल्यामुळे थोडा प्रेशर आला, त्यामुळे आम्ही बॅटिंगच करणार होतो. आता ज्याला जे हवं ते भेटलंय. मैत्री ग्रुप जावली टीमला टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी हवी होती, त्यांना ती गोलंदाजी भेटली आहे. समोर श्री काळेश्वरी 11 टीमचा कॅप्टन होतं, त्याला विचारलं तू टॉस जिंकला असता तू काय निवडला असता? तो बोला मी बॅटिंग निवडली असते. म्हणजे ज्याला जे हवं ते भेटलंय, पण हा विजय दोघांनाही हवा आहे, तो एकालाच भेटेल. कारण की या जंगलाचा राजा कोण ते मंगळवारी आपल्याला समजेल. कारण की आज आपण पाहिलं तर जे जिंकतील, जे विजेता राहतील त्या 2 संघांमध्ये आणि कालच्या 2 संघांमध्ये क्रॉसमध्ये लागेल सेमीफायनल. आणि उद्याचा दिवस ओपन हाफचा. उद्या टेनिस क्रिकेट विश्वातील सिकंदर, टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली, ग्रेट खली उद्या या मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. मंगळवारचा दिवसही महत्त्वाचा आहे. मंगळवारी दिवस ही ओपनचा गट आणि त्यानंतर असेल तालुका हाफमधून एक फायनल आणि ओपन गटामधून एक फायनल. फायनल स्पर्धा अगदी मंगळवारच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सध्या तुम्ही आनंद घेताय, क्रिकेटचं संपूर्ण समालोचन ऐकताय, स्पर्धा जगताय. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. असेच जोडून राहा, आणखीन देखील बऱ्याच रंगतदार मॅचेस तुमच्यासाठी येणार आहेत. थँक्यू. 30 बॉल आणि 42 धाबांची गरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने त्या ठिकाणी खेळाडू आहेत. शॉर्ट मिड विकेटला 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी सिंगल मिळतीये. सावध सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली. अमर बामरस गोलंदाजी मागवत आहेत. हॅलो, आमचे नामदेवजी सनस साहेब अर्थातच एनडी दादा याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकाराला तब्बल 1111 रुपयाचं प्राइज आहे. जोही फलंदाज हॅट्रिक षटका लगावेल त्याला तब्बल 1111 रुपयाचं प्राइज. पहिला तर आलाय, बघूया तिथून पुढे काय घडतंय. जिथे सुशांत थांबला तिथून सुशांत पुन्हा एकदा सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती आपण संकेत ज्या पाठीमागल्या मॅच मध्ये जिथून बाद झाला तिथून पुन्हा एकदा सुरुवात करत असताना या मॅच मध्ये गोलंदाजाचं भव्य स्वागत करत असताना अगदी षटकार ठोकत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. संकेत कळंबे लेंथ लवकर पिक केली आणि ज्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला संकेत कळंबे यांच्या माध्यमातून उळुमगावचे खेळाडू आहेत. आणि विशेष म्हणजे लवकर ज्या प्रकारे चेंडूला अगदी फेकून दिला, कौतुक करावं लागेल त्यांचं. कारण लक्ष जरूर आहे, 42 धावांचं लक्ष छोटं आहे, परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने असतात
ते रंगतदार होतात आणि हा सामना रंगेल का हे पाहिजे. संपूर्ण तालुका एकत्र आहे, चिवट खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे, त्यामुळे सामना जिद्दीने लढला जाईल यातील मात्र शंका नाहीये. 2 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. संकेतने पहिल्याच बॉलवरती विजयाचे संकेत देणारा षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा तयार तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. हो हो, इथे सुंदर बॉल, अगदी आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अप्रतिम बॉल, ऍक्शन रिप्ले पहा, अँगल बनवण्याचा प्रयत्न केलाय, विकेट किपरने अपील केली त्या ठिकाणी आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगला टप्पा अमर बांबरसांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकारानंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू हाताळला जातोय. अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, ठराविक अंतराने विकेट्स घ्याव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये, तर तुम्ही मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. 7 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस, स्वीट हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीट हिटचा स्वीट फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. संकेत कळंबे यांना कदाचित लवकर सामना संपवण्याची गाय आहे. हा पहा रिप्ले, ज्या प्रकारे लोअर फुल टॉस चेंडूला गॅप मध्ये खेळला, पॉइंट कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटका. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, अगदी अनोख्या पद्धतीने खेळलेला फटका. संकेत कळंबे 3 चेंडूमध्ये केल्या 10 धावा, टीमची धावा संख्या 11. काय ग्रेट सुरुवात केली आहे. हो, इथे बाउन्सर बॉल अगदी आपण पाहिलं गेलं तर डोक्यावरती लागलाय, दुखापत झाले का जरूर चेक करायचे त्या ठिकाणी. आणि मैदानाच्या आतमध्ये खिलाडी वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. महत्वाचा आहे खिलाडी वृत्ती, अगदी पाहायला गेलं तर मैत्रीचे संबंध जपणारा हा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हे शिकवलंय, संघभावना खूप महत्वाची आहे, टीम स्पिरिट पाहिजे. आणि त्यानंतर पहा अगदी संकेत कळंबे सांगतायत की ओके मी ठीक आहे, आणि तेच पाहायला मिळालं. परंतु चांगला चेंडू हाताळला बॅक ऑफ द लेन. अमर बांबरस यांच्याकडे वेग आहे आणि हा खेळाडू उसळते चेंडू चांगले हाताळतो, तेच पाहायला मिळालं. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय अमर बांबरस या मॅच मध्ये. फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट, 1 धाव मिळेल अलॉंग द कार्पेटच्या साह्याने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा मिळतील, 4 धाबेने चौकार पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 15. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, शॉर्ट आर्म जॅक आणि मिड विकेटला क्लिअर करणारा जमिनीलगत फटका खेळलाय संकेत कळंबे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 15, म्हणजे आता इथून समीकरण खूप सोपं होईल. अर्थातच ND पेशवाई Y11ला 24 चेंडूमध्ये आता करायचे 27 धावा, परंतु अजून सामना संपला नाहीये. जर विकेट्स घेतल्या, शंभू 11 धावली साताराने, जर ही जोडी फोडण्यामध्ये यश आलं, निर्धाव चेंडू चांगले हाताळले, तर आज सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. कारण क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचं भाकीत वर्तवणं अशक्य आहे. जिंकायचं असेल तर तुम्हाला कालांतरानं विकेट्स घ्याव्याच लागतील, कारण जर विकेट्स आल्या तरच तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये तितक्या धाबा नाही आहेत. कारण 24 बॉल 27 धाबांची गरज आहे. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 6.75च्या गतीने सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये अजूनही धाबा बनवायचे आहेत. लवकर ज्या पद्धतीने सुरुवात केली ना, आपण म्हणतो ना शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन चुकतात, आणि शर्टाचं पहिलं बटन जर योग्य लागलं ना तर बाकीची बटन योग्य लागतात. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, सुरुवात चांगली झाल्यानंतर जो दबाव होता ना, तो दबाव कुठेतरी दूर करण्याचं काम दोन्ही खेळाडूंनी केलेलं आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 नरेंद्र कुळे आलेत, कुरुळगावचे खेळाडू. जर नरेंद्र यांनी विकेट घेतली ना तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शंभू 11 धावली सातारा, विकेट हवे, विकेटच्या शोधामध्ये आहे टीम. सुशांत स्ट्रायकर एंडला, पहिलाच बॉल, फुल टॉस. घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और बल्लेबाज को फुल टॉस आप डाल नहीं सकते. ठोकलाय सिक्सर. सुशांत शिंदे मॅन फ्रॉम ओझरडे. हा पहा रिप्ले, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा या वर्षीचा याच मैदानातील सर्वोत्तम फलंदाज. लोअर फुल टॉसवर काय आक्रमण केलं, आणि ज्या प्रकारचे बॉटम हँडचा वापर, आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये असे फटके पाहायला मिळतात. इरादे स्पष्ट आहेत. आणखीन एक बॉल हवेत, डिस्टन्स पाहावं लागेल, आणि यस, उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या दाद्याचा कोणीही नाद करू नये, लगातारचा ठोकलाय या ठिकाणी षटकार. 300 किलोमीटरचा प्रवास मी का पार केलाय, ओझरडे ते वाई ते नवी मुंबई, आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर, पुढे सरसावले आणि हाय बॅकलिफ्ट आणि बॅट स्विंग पहा. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. tenniscricket.in अगदी या अंधाऱ्या रात्रीमध्ये चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत टिपलं जात आहे. या पिवळ्या कलरचा चेंडू तुम्हाला अगदी झूम करून दाखवला जातो. आणि आपण या गोष्टीचा उल्लेख केला, निहाल चॅम्पियन ट्रॉफी जे मराठी अक्षरामध्ये लिहिलंय ना, या स्पर्धेचं सर्वाधिक लक्ष वेधून घेणारं वाक्य मराठीमध्ये टी शर्टवर तुम्ही पाहताय. 27 धावा. ऑन साइडला लगातारचा तिसरा
फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल सिक्सर. सुशांत शिंदे यांची पॉवर पाहायला मिळते. एका बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिंदे पॉवर ती तिकडे आणि ही शिंदे पॉवर या मैदानामध्ये टीम एनडी पेशवाई Y11 संघासाठी अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच नसते आणि हा तारा मैदानामध्ये चमकतोय. 4 मध्ये केल्यात 19 धावा. 30 धावा झालेल्या आहेत. लगातारचे 3 मारलेत. इथे चेंज ऑफ द पेस, कमी गतीने टाकलेला बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतात मैदानाच्या आतमध्ये अबांतर. सामना खुल्ला केलाय, सामना ओपन केलाय, सामना सोपा केलाय. अवघड वाटणारा पेपर या ठिकाणी आता अगदी सोपा आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. 21 बॉल आणि 8 धाबांची गरज. स्लोवर बॉल, बाहेर निघणारा लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कदाचित कमी गतीने टाकलेले बॉल्स या ठिकाणी सुशांतला थोडेसे परेशान करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. 34 धाबा धावपलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. या ठिकाणी पण वेग वाढवला आणि वेगाने बीट करत असताना डॉट बॉलची सांगता. 19 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला सुशांत शिंदे, संकेत कळंबे ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करते. बिनगडी बाद 34 धावा 1 to go. 19 बॉल 18 धाबांची गरज. कमी गतीने टाकलाय, बॅकफुटला गेलेत, बॅकलीटचा वापर केलाय आणि लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून अगदी आपण पाहिलं गेलं तर वाघाची दहाड, पोडलाय पहाड, ठोकलाय फलंदाज सुशांतने या ठिकाणी ब्रँडेड षटकार. 2 धावांची आवश्यकता आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर गेला आणि या चेंडूची प्रतीक्षेमध्ये होते. फ्रंटफुटला आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला लॉंगॉन क्लिअर करणारा फटका तुम्ही पाहता, अद्भुत अविस्मरणीय आणि यावरून तुम्ही त्या खेळाडूच्या प्रतिभेला अगदी पाहू शकता. आणि आपण यासाठी निहाल चॅम्पियन ट्रॉफी जे वाक्य पहा सर, यश स्पोर्ट्स याच्या माध्यमातून हे टी शर्ट डिझाईन केले आणि सुदेश भाऊ सकपाळ यांची ती आयडिया कौतुक व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट बारकाईने मागे अशोकदादा सकपाळ यांचं देखील नाव तुम्हाला पाहायला मिळतंय. 18 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे जर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. खरं तर विशेष कौतुक करावं लागेल tenniscricket.in, कारण दोन्ही संघाची नावं मराठीमध्ये टी शर्ट्स वरती निहाल चॅम्पियन्स ही मराठी आणि मराठी भाषेलाही अभिबात दर्जा यावर्षी मिळालाय. एनडी दादानं जे प्राइज लावलं होतं ते 1111 रुपये. त्याचा मानकरी सुशांत शिंदे. खऱ्या आता ते प्राइज त्याला दिलं जाईल. थँक्यू सो मच एनडी दादा, कारण की त्याच्या षटकारासाठी आपण पाहिलं ते प्राइज पुकारलं होतं आणि ते प्राइज आपण पाहिलं तर सुशांत शिंदेच्या नावावरती जात आहे. थँक्यू. 18 बॉल आणि 2 धाबांची गरज. सामना जिंकण्यासाठी सोपा वान. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. 17 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. संघ हार म्हणायला तयार नाहीये आणि ज्या प्रकारे हा चेंडू पहा, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि वेग देखील आहे यांच्याकडे. अर्थातच आदित्य, आता ही सामना इथून कदाचित सोपा होऊ शकतो, परंतु जाता जाता शंभू 11 धावलीला पुढील मॅचसाठी आत्मविश्वास घेऊन जावं लागेल, कारण यानंतर देखील त्यांना एक संधी आहे. खेळ कोणताही असो, मग तो क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा असो, हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडणार नाही. 17 बॉल 2 धाबांची गरज. बागपुडला गेलेत, कट करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर रूम बनवण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 2 डॉट बॉल. सामना थोडासा अजून आतुरता लागली आहे. सामन्यामध्ये आता मजा येण्याचं काम गोलंदाज करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय, कारण 16 बॉल 2 धाबांची गरज. तुमच्या बरोबर स्क्रीनवर अगदी NCT अर्थातच निहाल चॅम्पियन ट्रॉफीचा लोगो तुम्ही डाव्या बाजूला पाहताय. अगदी डाव्या बाजूला खाली एकनाथजी संभाजी शिंदे साहेब आणि उजव्या बाजूला अशोकदादा सकपाळ आणि दगडूदादा सकपाळ अगदी आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे आयरे वानवली गावचे दोन्ही सुपुत्र आहेत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मोठ्या स्तरावरची, मोठ्या मंचा. हा आहे सरपंच फलंदाज संकेत कळंबे यांच्या बॅटमधून विजयाला गवस निघालणारा सामना फिनिश केलाय 2.3 चेंडूमध्ये षटकाराने. वेल प्लेड. अभिनंदन. एनडी अँड पेशवाई Y11 संघ या ठिकाणी 2-2 सामने जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोचूयात. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. इथे पाहिलं गेलं तर शंभू 11 धावली संघाला पराभूत केलं मॅच क्रमांक 3 मध्ये आणि लगातारचे 2 मॅच जिंकून म्हणजे आजच्या दिवसातील अगदी पाहिलं गेलं तर दिवस क्रमांक 2 मधील पहिला क्वालिफायचा संघ आपल्याला इथे मिळत असताना पाहायला मिळतोय. येस, धाव फलकावर आपण नजर टाकूया. शंभू